So see here, experiment number 1 is the introduction to biochemistry and clinical pathology laboratory. So this is the demonstration experiment, right? So the aim of the experiment is to get introduced to biochemistry and clinical pathology lab. So see now practical significance. See in this subject, that is the biochemistry and the clinical pathology. So it play an important role in the healthcare sector. So here in this lab we are analyzing the sample of the blood, also urine and other body fluids. For example, saliva is also there, by using various chemicals, reagents and equipments. So why we are analyzing this? What is the reason behind this? आपण हे analyze का करत असतो? Because it helps to understand the biochemical changes and the physiological alterations in the human body which is caused by the diseases. So it helps in the diagnosing of the diseases as well as to manage the disease, to give the proper treatment for that particular diseases. So it play an important role. So here we are using the many laboratory tools. It include the colorimeter. We are using the colorimeter also. Photo त्याच्यानंतर आहे कलरीमीटर आपण वापरतो, स्पेक्ट्रोफोटोमीटर्स आपण वापरत असतो, सेंट्रीफ्युजेस आपण वापरत असतो. सो हियर in this is the demonstration experiment. So after collection of the blood, urine and other body fluids, and for analyzing of the blood, urine, so these instruments were used. Then say now फर्स्ट इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये आहे ते आहे कलरीमीटर आहे. ओके. सो कलरीमीटर जे काही आहे ते कलरीमीटरचं बेसिक प्रिन्सिपल जे काही आहे, सो कलरीमीटर इज बेस्ड ऑन दी मेजरमेंट ऑफ द इंटेन्सिटी ऑफ द कलर. म्हणजे ते जे सॅम्पल आहे, सो कलरीमीटरची रिडिंग्ज येतात आपल्याला. ओके. सो कलरीमीटरची रिडिंग्ज आहेत की कशी येतात, सो कशावरती ते बेस असतं, त्याची कलरची इंटेन्सिटी, बेस्ड ऑन द इंटेन्सिटी ऑफ द कलर. सो हियर क्वांटिटेटिव्ह एस्टिमेशन ऑफ द सबस्टन्स इट कॅन बी अचीव बाय मेजरिंग दी इंटेन्सिटी ऑफ द कलर्ड सोल्युशन. सो हियर कलर्ड सोल्युशन जे काही आहे, सो त्याची आपण इंटेन्सिटी ऑब्झर्व करतो. सो दिस टेक्निक इज नोन ॲज द कलरीमेट्रिक ॲनालिसिस ऑर द कलरीमेट्री. सो ह्या टेक्निकला काय बोलतात, कलरीमेट्रिक ॲनालिसिस ऑर कलरीमेट्री असं बोलतात. सो आता हे बघा, बायोलॉजिकल आणि मेडिसिनल जे सबस्टन्सेस असतात, काही सबस्टन्स कलर्ड असतात, बट द कलरलेस कॉन्स्टिट्युएंट्स दॅट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू दी कलर्ड कंपाऊंड बाय युझिंग द स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन्स. म्हणजे एखादं सॅम्पल जे काही आहे, सो इफ इट इज कलरलेस, ते सॅम्पल जर काय असेल कलरलेस असेल, तर आपण त्याला काय करू शकतो, वी कॅन मेक इट कलर्ड. हाऊ? बाय युझिंग दिस स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन्स. काही स्पेसिफिक केमिकल टेस्ट ज्या काही आहेत त्या आपण करून त्या सॅम्पलला आपण काय करू शकतो, कलर्ड करू शकतो. सो विच कॅन बी डिटेक्टेड बाय कलरीमीटर. So colored substances present in the solution, they absorb the light in the visible region of the spectrum. ते काय करतात, लाईट ॲब्झॉर्ब करत असतात. सो द अमाऊंट ऑफ द लाईट ॲब्झॉर्ब डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ द कलर. म्हणजे किती अमाऊंट काय केलं, लाईट ॲब्झॉर्ब केलेलं आहे, हे कशावरती डिपेंड असतं, कलरच्या इंटेन्सिटीवरती. सो अ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्टन्स इंडिकेट्स दी हाय इंटेन्सिटी ऑफ द कलर. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखादं सॅम्पल तुम्ही डिटेक्ट करताय, कोलेस्टेरॉल असेल, ब्लड, दॅट इज द एस्टिमेशन ऑफ द कोलेस्ट्रॉल प्रेझेंट इन दी ब्लड असेल. सो त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती हाय आहे त्याच्यावरती त्या कलरची इंटेन्सिटी डिपेंड करत असते. सो अ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्टन्स इंडिकेट्स द हाय इंटेन्सिटी ऑफ द कलर. सो हियर one important law is there, that is the Beard-Lambert's law.
इन कलरीमेट्री. ओके, कलरीमेट्रीमध्ये इम्पॉर्टंट लॉ हा जो आहे तो आहे बियर्ड लॅम्बर्ट्स लॉ. सो व्हॉट इट सेज, बियर्ड लॅम्बर्ट्स लॉ काय सांगतो, द ॲब्झॉर्बन्स ऑफ अ सोल्युशन ॲट अ स्पेसिफिक वेवलेंथ. ओके, ॲब्झॉर्बन्स म्हणजे त्या जे आपण सोल्युशन त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, सो त्याचा ॲब्झॉर्बन्स त्या सोल्युशनचा ॲट स्पेसिफिक वेवलेंथ इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स कॉन्सन्ट्रेशन. सो तो डिरेक्टली प्रपोर्शनल कोणाला असतो, कॉन्सन्ट्रेशनला. अँड द डिस्टन्स ऑफ द लाईट ट्रॅव्हल्स थ्रू द सोल्युशन. आणि म्हणजे त्याच्यामधून लाईट किती पास होतो, दॅट इज डिस्टन्स ऑफ दॅट लाईट विच इज ट्रॅव्हल्स थ्रू द सोल्युशन, की जे सोल्युशनमधून पास होणार आहे. सो दिस लॉ अलाउज अस टू मेजर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲन अननोन सोल्युशन युझिंग द स्पेसिफिक फॉर्म्युला. सो हा जो लॉ आहे बियर्ड लॅम्बर्ट्स लॉ, सो हा लॉ आपल्यामुळे विथ दी हेल्प ऑफ दिस लॉ वी कॅन मेजर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲन अननोन सोल्युशन युझिंग द स्पेसिफिक फॉर्म्युला. आपण अननोन सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन मेजर करू शकतो बाय युझिंग द फॉर्म्युला, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ द टेस्ट इज इक्वल टू ॲब्झॉर्बन्स ऑफ टेस्ट डिवायडेड बाय ॲब्झॉर्बन्स ऑफ स्टँडर्ड इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्टँडर्ड. सो हे बियर्ड लॅम्बर्ट्स लॉ आहे. सो बियर्ड लॅम्बर्ट्स लॉ जो आहे हा काय सांगतो, व्हॉट इट सेज, दॅट इज ॲब्झॉर्बन्स ऑफ अ सोल्युशन ॲट स्पेसिफिक वेवलेंथ. ॲब्झॉर्बन्स सोल्युशनचा एका पर्टिक्युलर वेवलेंथला डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला असतो, तर कॉन्सन्ट्रेशनला. इज प्रपोर्शनल टू इट्स कॉन्सन्ट्रेशन अँड द डिस्टन्स ऑफ द लाईट ट्रॅव्हल्स थ्रू द सोल्युशन. आणि त्याचं डिस्टन्स सोल्युशन त्याच्यामधून ट्रॅव्हल होणार, दॅट इज द पाथ लेंथ. सो दिस लॉ अलाउज अस टू मेजर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲन अननोन सोल्युशन. सो दॅट फॉर्म्युला फॉर दिस इज द concentration of the test is equal to absorbance of test divided by absorbance of the standard into concentration of a standard. Okay, so हे पहिलं आपल्याचं कलरीमेट्री. सो द बेसिक कंपोनंट्स of the photometer and the spectrophotometer. So these are the same. This is the colorimeter. हा काय आहे, सो कलरीमीटर आहे. सो कलरीमीटरचे हे बघा, हे त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट्स आहेत कलरीमीटरचे. सो हिअर इन लॅब ऑल्सो कलरीमीटर इज देअर. सो कलरीमीटर सेम, त्याचे कंपोनंट्स असतात, लाईट सोर्स असतो, मोनोक्रोमॅटर ऑर फिल्टर इज देअर, कवेट इज देअर, फोटो डिटेक्टर अँड गॅल्वनोमीटर. सो सी नाऊ हिअर यू कॅन सी द कलरीमीटर. So see here, mode select button, then mode indicators are there, then absorbance readout, wavelength readout is also there, sample holders are also there, then on off switch control, then transmittance control, wavelength control, and there is the buttons, means we can decrease or increase, आपण decrease किंवा increase करू शकतो ते. So see कलर, आता हे बघा, फोटोमीटर्स, स्पेक्ट्रोफोटोमीटर्स अँड द कलरीमीटर्स. सो त्याच्यामध्ये डिफरन्सेस काय काय आहेत स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये, कलरीमीटरमध्ये आणि फोटोमीटर्समध्ये. सो फोटोमीटर म्हणजे काय करतात, these instrument use the light filters to select the specific wavelength for a photometric measurements. फोटोमीटर हे काय करतात, लाईट फिल्टर्स यूज करतात पर्टिक्युलर एका स्पेसिफिक वेवलेंथला फॉर फोटोमेट्रिक मेजरमेंट्स. देन स्पेक्ट्रोफोटोमीटर्स आहेत. सो स्पेक्ट्रोफोटोमीटर्स व्हॉट दे डू, दे एम्प्लॉय अ प्रिझम ऑर डिफ्रॅक्शन ग्रेटिंग विथ अ स्लिट टू अचीव मोनोक्रोमॅटिक लाईट अक्रॉस अ वायडर रेंज ऑफ दी वेवलेंथ. Then colorimeter. So colorimeter are a type of the photometer which is equipped with the color filters which are typically ranging from 400 to 700 nanometer. So this filter allow them to isolate the specific wavelength. म्हणजे त्याच्यामध्ये ब्ल्यू फिल्टर असतात, ग्रीन फिल्टर असतात आणि रेड फिल्टर्स असतात. सो ब्ल्यू फिल्टर्स आहेत, सो ते काय करतात, ट्रान्समिट द लाईट अराउंड
425 नॅनोमीटर. ग्रीन फिल्टर्स आहेत, सो दे ट्रान्समिट लाईट अराउंड दी 525 नॅनोमीटर. अँड रेड फिल्टर, सो दे आर ट्रान्समिट द लाईट अराउंड दी 690 नॅनोमीटर विच इज ॲपियर्स रेड. सो बाय यूजिंग दिस फिल्टर, म्हणजे हे वेगवेगळे फिल्टर वापरून, ब्ल्यू फिल्टर, ग्रीन फिल्टर आणि रेड फिल्टर हे वापरून कलरिमीटर परफॉर्म दी बेसिक ॲनालिसिस बेस्ड ऑन दी इंटेन्सिटी ऑफ द लाईट ॲब्झॉर्ब ॲट स्पेसिफिक वेवलेंथ. ओके, सो this is the difference between the photometer, spectrophotometer and the colorimeter. हा तिघांमधला डिफरन्स आहे. ओके, so write down Beard-Lambert's law.